माझी शाळा या दोन शब्दांमध्ये किती आठवणी जोडलेल्या आहेत का नाही. ते फक्त या दोन शब्दांना आठवण केली ना तरी उभी शाळा डोळ्यासमोर येते. आणि त्यातच जर आपले शाळेतले मित्र आपल्यासमोर आले तर मग ते विचारूच नका. शाळेतील प्रत्येक क्षण आणि क्षण असा डोळ्यासमोर अगदी तसाच्या तसा उभा राहतो. तर चला, आज मी सुद्धा आलेली आहे माझ्या शाळेतल्या काही मित्रांना भेटण्यासाठी. तर आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं की चला आजच्या दिवशी ना आपण सगळ्यांनी भेटूया, एकमेकांबरोबर थोडासा वेळ घालवूया. कारण सध्या रियुनियन जेव्हापासून झालं आहे ना तेव्हापासून अशा भेटीगाठी होत असतात आणि प्रत्येक भेट ना ही काहीतरी नवीन आठवणी देऊन जात असते. तर अशातच ना आता माझी मैत्रीण वैशाली, म्हणजे अगदी बालपणापासूनची मैत्रीण, तर ती पण आली आहे. तर म्हटल्यानंतर आम्ही म्हटलं एकत्र भेटूयात आणि सगळा प्लॅन झाला. आम्ही एकत्र आलोसुद्धा आणि मस्त ना आज नवीन ठिकाणी आलेली आहे. आणि यांच्यामुळे ना खरं सांगू काही काही नवीन ठिकाणीसुद्धा मला एक्सप्लोअर करायला मिळत आहेत. खूप छान वाटतं. तर अशा मैत्रिणींबरोबर मित्रांबरोबर घालवलेल्या ज्या गप्पा गोष्टी आहेत ना, बापरे, त्या एक नवीन घेऊन आपण आपल्याबरोबर जायचं. आणि ह्याच्यामुळे ना खरं सांगू तुम्हाला एक जगण्याचा ना एक आनंदच वेगळा होतो. म्हणजे आपण ना स्वतःला खूप काही एनर्जी दिल्यासारखी, एक एनर्जी ड्रिंक घेतल्यानंतर जेवढे आपल्याला एनर्जी येत नसेल ना त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी आपल्या मित्रमैत्रिणींना भेटल्यानंतर येते. म्हणून ना कधीतरी असं आपण रियुनियन करायला हवं, मध्ये मध्ये भेटायला हवं. आणि ज्या शाळेतल्या गप्पा गोष्टी आठवणी आहेत ना त्यांना पुन्हा पुन्हा पुढे आणायला हवं. तर तुम्हाला कसं वाटत आहे? तर मी तर खूप आज मज्जा केली आणि आत्ता चाललेली आहे घरी. सो कसा वाटलेला आहे माझा हा ब्लॉग तुम्ही मला कमेंट करून सांगा. तुमच्या मैत्रिणींबरोबर मित्रांबरोबर तुम्ही घालवलेला वेळसुद्धा शेअर करा.